नाही, बऱ्याच वेळा लोकांचे काही वेळा हात वरती जात नाहीये, काही लोकांचा हात वरती जातोय पण खांदा दुखतोय, काही लोकांचा हात मागे जात नाहीये. तर एक लक्षात घ्या, शोल्डर पेन हे जे आहे ते बऱ्याच वेळा कुठेतरी खांद्याला एखादा झटका बसला, खांद्याला एखादा मार बसला, किंवा कोणीतरी हात ओढलाय, किंवा आपण झाडाला गमतीमध्ये कुठेतरी ट्रेकिंगला गेलोय आणि कुठेतरी लटकण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी झटका बसला, त्यातनं खांद्याला इजा होते. कधी कधी तिथले आतमधले टिश्यू लिगामेंट हे टियर होतात आणि त्याच्यामुळेही पेन चालू होतं. तर खांद्या दुखीमध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर नाकामध्ये 2-2 थेंब पाणी दात घासल्यानंतर सोडा, जेवल्यानंतर 2 थेंब पाणी सोडा. त्यांनी खांद्याचं दुखणं हे बऱ्यापैकी कमी होतं. पण हे करूनही खांद्याचं दुखणं कमी होत नाहीये तर नक्कीच तुम्ही एक MRI करून बघा की तिथे कुठे टियर झालाय का. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर म्हणजे काय, तर खांद्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत, लिगामेंट्स आहेत, ते फ्रोज होतात आणि फ्रोज झाल्यामुळे हात वरती जात नाही. पेशंटचा हात या पद्धतीने एवढाच राहतो, काही पेशंटचा हात एवढा जातो, काही पेशंटचा हात याच्यावरती जात नाही. तर अशा केसेसमध्ये तुमची शुगर चेक करून बघा की शुगर नॉर्मल आहे की नाही. त्याचबरोबर HbA1c चेक करायचं आहे, 3 महिन्यातली शुगर ही नॉर्मल आहे का नाही. आणि शुगर जर वाढलेली असेल किंवा फ्लक्च्युएट होत असेल तर शुगरची औषधं पहिली चालू करा. त्यासोबत काही फिजिओथेरपी, त्यासोबत काही मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस. MET सर्वायकल नावाचा प्रकार आपण यूट्यूबला टाकला आहे. त्याचबरोबर 1 मिनिट लोंबकळणं घरच्या दरवाजाला, खिडकीला. त्याचबरोबर अंड्याचा बल्क, मध, तूप, मीठ हे सगळं काढून खांद्याला जर लेप दिवसभरात 4 वेळा जर टाकला तर ते खांद्याचं दुखणं हे कमी होणार आहे, तिथली सूज कमी होणार आहे. त्याचबरोबर पाण्याचं नस्य करायचं आहे. त्याचबरोबर लोंबकळण्याचा व्यायाम. त्याचबरोबर भिंतीवरती हात घेऊन सरळ वरती घेऊन जायचे आहेत, हळूहळू जेवढं जमतंय तेवढं करायचं. जोर लावून ताणून कुठलंही करायचं नाहीये, नाहीतर तुमचं बऱ्याच वेळा ते लिगामेंट फाटून जाणार आहे. फ्रोझन शोल्डरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेवढं स्लो कन्सिस्टंटली तुम्ही दिवसभरात 7-8 वेळा जर ते व्यायामाचे प्रकार केलेत तर तुमचा त्रास हा कमी होणार आहे. एक रिपिटेशन करा, दर 2 तासांनी करा.